पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे। याच्या विरोधात काँग्रेस 3 जून रोजी यवतमाळमधील आर्णी इथं किसान आत्मसन्मान पदयात्रा काढणार आहे। शनिवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी ही माहिती दिली। लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना अनेक आश्वासनं दिली होती, परंतु ती पूर्ण झाली नाहीत। गेल्या 11 वर्षात देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच खालावली आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे किसान आत्मसन्मान पदयात्रा आयोजित केली जात आहे। 3 जून रोजी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे ही पदयात्रा आयोजित केली जाईल, असं मोघे म्हणाले। या यात्रेत काँग्रेसचे सर्व मोठे नेते आणि पदाधिकारी सहभागी होतील। या यात्रेनंतर शेतकरी परिषद देखील आयोजित केली जाईल, ज्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची कशी फसवणूक केली जात आहे याची माहिती दिली जाईल। मोदी साहेबांनी जे 11 वर्ष 2014ला 20 मार्च 2014ला जे आश्वासन दिले शेतकरीचा विषय होता, 19 आश्वासनं दिली, ते आश्वासनं पूर्ण करत नाही। महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कर्जमाफीचा विषय असो की मिनिमम सपोर्ट प्राईसचा पाठपुरावा असो किंवा ज्या शेतकऱ्याच्या वेदना आहेत त्या वेदना न जाणून घेता शेतकऱ्याच्या विरुद्ध हे प्रयत्न करतात, त्याच्या विरुद्ध ही पदयात्रा आहे आणि त्याचं नाव आहे शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा व शेतकरी मेळावा। ही दाबडी काय आहे, इथं मोदी साहेबांनी येऊन आश्वासन दिले होते 2014ला, म्हणून दाबडीवरच ही पदयात्रा निघणार आहे आणि आर्णीला तिथे ते समारोप होणार आहे। तिथे भव्य असा शेतकरी मेळावा होणार आहे। त्याची तारीख आहे 3 जून